या 5 वस्तू नेहमी तुमच्याजवळ ठेवा. कोणतीही काळी जादू तुमच्यावर अजिबात चालणार नाही. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये अनेक वर्षांपासून काही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. अशा श्रद्धा, समजुती आणि पारंपरिक मान्यता प्रचलित आहेत, ज्यांचा संबंध नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक साधनेशी जोडला जातो. काही लोकांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अचानक भीती वाढणे, विनाकारण अस्वस्थ वाटणे, सतत नकारात्मक विचार येणे, रात्री झोप न लागणे किंवा मध्यरात्रीनंतर वारंवार जाग येणे यामागे विविध कारणे असू शकतात. यामध्ये मानसिक ताण, शारीरिक थकवा, दैनंदिन जीवनातील चिंता, आरोग्याशी संबंधित समस्या किंवा काही लोकांच्या श्रद्धेनुसार सूक्ष्म नकारात्मक प्रभाव असे अनेक पैलू असू शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही परिस्थितीकडे घाबरून पाहता शांतपणे विचार करणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर आपल्या परंपरेत काही प्रतिकात्मक उपाय सांगितले गेले आहेत, जे श्रद्धेने केले जातात आणि अनेक जण त्यातून मानसिक धैर्य व आत्मविश्वास मिळाल्याचे सांगतात. अशाच काही लोकमान्यतेवर आधारित गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. काहींच्या श्रद्धेनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला रात्री अचानक जाग येते, सतत अस्वस्थ वाटते किंवा मन शांत राहत नाही, तेव्हा त्या व्यक्तीने सकारात्मक विचार, प्रार्थना आणि ईश्वरस्मरण यांचा आधार घ्यावा. अशा वेळी मनाला स्थैर्य देणाऱ्या गोष्टींचा अवलंब करणे अधिक उपयुक्त मानले जाते. अनेक धार्मिक परंपरांमध्ये देवाचे नामस्मरण, स्तोत्रांचे पठण, प्रार्थना किंवा ध्यान यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे मनातील भीती कमी होण्यास आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळू शकते. अशी अनेकांची श्रद्धा आहे. लोकमान्यतेनुसार काही विशिष्ट वस्तूंना आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व दिले जाते. या वस्तूंचा उपयोग हा श्रद्धेचा भाग मानला जातो. अशा वस्तू जवळ ठेवल्याने व्यक्तीला मानसिक आधार मिळतो, असे काही लोक मानतात. मात्र याबाबत सर्वमान्य वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वास या दृष्टीनेच पाहणे योग्य ठरते. काही परंपरांमध्ये घुबडाशी संबंधित काही प्रतीकांना विशेष स्थान दिले जाते. घुबड हे जागरूकतेचे आणि सतर्कतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे काही लोक अशा प्रतिकात्मक वस्तूंचा उल्लेख करतात. त्यामागील उद्देश मनामध्ये धैर्य आणि स्थिरता निर्माण करणे हा असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष परिणामांविषयी मात्र ठोस निष्कर्ष उपलब्ध नाहीत. याचप्रमाणे काही भागांमध्ये सापाची नैसर्गिकरित्या गळून पडलेली कात शुभ मानली जाते. लोकविश्वासानुसार ती परिवर्तन, नव्या सुरुवातीचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते. काही व्यक्ती अशा वस्तू श्रद्धेने जपून ठेवतात. मात्र अशा कृतींमुळे कोणताही निश्चित परिणाम होतो, असे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या गोष्टी श्रद्धेचा भाग म्हणूनच स्वीकाराव्यात. भारतीय परंपरेत रुईच्या वनस्पतीला देखील धार्मिक महत्त्व आहे. अनेक धार्मिक विधींमध्ये तिचा उपयोग केला जातो. काही लोकांच्या श्रद्धेनुसार रुईच्या मुळाला किंवा इतर भागांना पूजेनंतर जपून ठेवले जाते. त्यामागील उद्देश स्वतःमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणे आणि ईश्वरावरील विश्वास दृढ करणे हा असतो. अशा वस्तूंचा उपयोग करताना निसर्गाचा आदर राखणे आणि कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पिंपळाचे झाड भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. या वृक्षाजवळ ध्यान, जप किंवा शांतपणे बसल्याने मन प्रसन्न होते, अशी अनेकांची भावना आहे. काही लोक पिंपळाची पाने किंवा त्याच्या इतर नैसर्गिक भागांना धार्मिक प्रतीक म्हणून जपून ठेवतात.
यामागे श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा यांचा प्रभाव अधिक असल्याचे मानले जाते. अनेक वेळा भीती, अस्वस्थता किंवा नकारात्मक विचार हे मानसिक तणावामुळेही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत नियमित झोप, संतुलित आहार, व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान यांचा अवलंब करणे अधिक उपयुक्त ठरते. आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण झाले की जीवनातील अनेक अडचणींना सामोरे जाण्याची ताकद वाढते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अंधविश्वासाला बळी न पडता विवेकाने निर्णय घेणे आवश्यक आहे. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते. त्यामुळे एखादी व्यक्ती धार्मिक परंपरा पाळत असेल तर त्या परंपरेचा आदर करणे योग्य आहे. मात्र कोणतीही गोष्ट करताना तिच्यामागील उद्देश, मर्यादा आणि वास्तव यांचा विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला सतत भीती वाटत असेल, झोपेचे विकार जाणवत असतील, मन खूप अस्वस्थ राहत असेल किंवा आरोग्याशी संबंधित इतर लक्षणे दिसत असतील तर योग्य वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवाचे नामस्मरण, प्रार्थना, सत्संग, दानधर्म, चांगले विचार आणि सदाचार यांना सर्वात मोठे संरक्षण मानले गेले आहे. मन शुद्ध ठेवणे, इतरांना मदत करणे, सत्याचा मार्ग स्वीकारणे आणि ईश्वरावरील श्रद्धा कायम ठेवणे यामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भीतीला बळी न पडता संयम, श्रद्धा आणि विवेक या तिन्हींचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की परंपरेत सांगितलेल्या विविध गोष्टी या अनेकदा सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धांचा भाग असतात. त्यांचा स्वीकार करायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. अशा गोष्टींमुळे मानसिक आधार मिळत असेल तर त्याकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहावे. मात्र कोणतीही गंभीर शारीरिक किंवा मानसिक समस्या असल्यास विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे हाच सर्वात योग्य मार्ग आहे. सकारात्मक विचार, नियमित प्रार्थना, चांगले आचरण, निरोगी जीवनशैली आणि ईश्वरावरील विश्वास या गोष्टी कोणत्याही व्यक्तीला मानसिक बळ देऊ शकतात. याच भावनेतून जीवनात पुढे जात राहणे हेच खरे कल्याणकारी ठरते.